स्टॅटिस्टिकमध्ये 4 चॅप्टर आहे. त्यातलं फर्स्ट आहे मेजर ऑफ सेंट्रल टेंडन्सी. त्याच्यात खूप सारे पार्ट आहेत, ते मी लिहून दाखवते. आपण एक एक करून शिकूया. मीन, त्याला ॲव्हरेजसुद्धा म्हणतात. सेकंड आहे मीडियन. थर्ड आहे मोड. चौथा आहे क्वार्टाईल. पाचवा आहे डेसाइल्स. पर्सेंटाइल्स. नंतर कंबाईन मीन. नंतर ऑगिव्ज आणि हिस्टोग्राम, पण ते तुम्हाला असेल की नसेल मला माहीत नाही, म्हणजे एक्झामला येईल की नाही, कारण आता तुमचं MCQ आहे ना, मग तुम्हाला डायरेक्ट येईल. हे एक्झामला हिस्टोग्राम वगैरे काढायला येतो. नंतर मेजर ऑफ सेंट्रल टेंडन्सी ना, इथे लिहू सेकंड. मेजर्स ऑफ डिस्पर्शन. ह्याच्यात रेंज अँड कोइफिशियंट आहे. सेकंड आहे क्वार्टाईल डेविएशन. तिसरं आहे स्टँडर्ड डेविएशन. चौथा आहे कंबाईन स्टँडर्ड डेविएशन. आणि लास्ट आहे व्हेरियन्स. तिसरा चॅप्टर आहे, त्याच्यात डिसिजन थेअरी. आणि चौथा आहे प्रोबॅबिलिटी. मॅथ्समध्ये 2 आहेत, ते आपण मॅथ्स शिकतेही सांगेन. ह्याच्यात आहे ना, मेजर ऑफ सेंट्रल टेंडन्सीमध्ये हे एवढे पार्ट आहेत. त्याच्यात आपण आज मीन शिकूया आणि हे बाकीचे एक एक करून. तर मग तुम्ही लिहून घेत आहे का? टेक्स्टबुक नाही ना कारण तुमच्याकडे? त्यातला फर्स्ट चॅप्टर आहे मेजर ऑफ सेंट्रल टेंडन्सी. मेजर ऑफ सेंट्रल टेंडन्सीमध्ये टाइप्स ऑफ ॲव्हरेज आहे. टाइप्स ऑफ ॲव्हरेज म्हणजेच त्याच्यात प्रकार आहेत मीनचे. 2 प्रकार आहेत त्याच्यात. ॲरेथमॅटिक मीन आहे, जे आपल्याला शिकायचं आहे. दुसरं आहे जॉमेट्रिक मीन. आणि तिसरं आहे हार्मोनिक मीन. तुम्हाला आत्ताच्या ह्याच्यात फक्त हेच युजफुल आहे, हे 2 नाही आहेत. पण तुम्हाला एक्झामला येईल तर विचारतील ना, ॲव्हरेजमध्ये किती मीन आहेत टाइप्स ऑफ, मग हे 3 आहेत. त्याच्यात म्हणजे
मॅथमॅटिकल्स म्हणजे हे आहे ना, त्याच्यात हे जे आहे ते मॅथमॅटिकलमध्ये येतं. मॅथमॅटिकल ॲव्हरेजचे हे 3 प्रकार आहेत. टाईप्स ऑफ ॲव्हरेज 2 आहेत, मॅथमॅटिकल ॲव्हरेज आणि सेकंड आहे पोझिशनल ॲव्हरेज. टाईप्स ऑफ ॲव्हरेजमध्ये हे मॅथमॅटिकल ॲव्हरेज आहेत ना, त्याचे हे 3 प्रकार आहेत. त्यातलं ॲरिथमॅटिक मीन तुम्हाला आता युजफुल आहे. आणि पोझिशनल ॲव्हरेजमध्ये 2 आहेत. सेकंड आहे मीडियन आणि तिसरं आहे मोड. तुम्हाला हेही विचारतील पोझिशनल ॲव्हरेजमध्ये कोणते 2 प्रकार आहे, तर मीडियन आणि मोड. आणि मॅथमॅटिकलमध्ये ॲरिथमॅटिक, जॉमेट्रिक आणि हार्मोनिक. हे 2 आपल्याला नंतर शिकायचे आहेत. आधी आपण ॲरिथमॅटिक मीनच शिकूया. तुम्ही हे लिहून घ्या. ॲरिथमॅटिक मीन बघूया. ॲरिथमॅटिक मीनमध्ये टाईप्स ऑफ डेटा आहे. त्याच्यात 4 प्रकारचे डेटा आहे. आपण एक एक करून बघूया. पहिला आहे रॉ डेटा. रॉ डेटामध्ये काय आहे, एक्झाम्पल त्याच्यात त्यांनी म्हणजे तुम्हाला असं नंबर देतील, किती असतील, म्हणजे असे लाईनीत रॉ डेटामध्ये. आणि सेकंड आहे डिस्क्रीट डेटा. त्याच्यामध्ये तुम्हाला नंबर ऑफ म्हणजे ती लोक तुम्हाला किती आहेत ते सांगतील. हाईट ऑफ स्टुडंट्स म्हणजे स्टुडंट्स किती आहेत. आणि त्याच्यात नंबर ऑफ स्टुडंट. ह्याच्यात आणि ह्याच्यात फरक काय आहे. ह्याच्यात बघा, रॉ डेटामध्ये त्यांनी असं लाईनीत दिलं आहे. ह्याच्यात त्यांनी नंबर ऑफ स्टुडंट किती आहेत ते सांगितलेत. ह्याच्यात आपण डायरेक्ट काढू शकतो ॲड करून. ह्याचे नंबर ऑफ स्टुडंट सांगितले, म्हणजे हे प्रत्येकाचं वेगळं वेगळं काढावं लागणार आपल्याला. तसंच तिसरं आहे कंटिन्युअस डेटा. कंटिन्युअस डेटामध्ये ते पण एक्झाम्पल असंच असणार, फक्त थोडं वेगळं आहे. हाईट ऑफ स्टुडंट्स, म्हणजे मी एक्झाम्पल देते हां, असंच येणार असं नाही आहे. ती लोक दुसरं पण टाकतील. त्याच्यात ती लोक नंबर ऑफ स्टुडंट देणार तुम्हाला. आता ह्याच्यात बघा, त्यांनी डायरेक्ट नंबर दिलेले. ह्याच्यात ती लोक तुम्हाला असं नाही, आपल्याला त्याचं पण वेगळं काउंट करावं लागणार. म्हणजे बघा 100 to 1110. ह्याच्यात ॲरिथमॅटिकमध्ये टाईप्स ऑफ डेटा. त्याच्यात रॉ डेटामध्ये ते एक्झाम्पलमध्ये ती लोक तुम्हाला हे असं लाईनीत देणार. ह्याच्यात डिस्क्रीट डेटामध्ये ती लोक तुम्हाला नंबर ऑफ स्टुडंट किती आहे ते सांगणार. म्हणजे इथे बघा, ह्याचे 100चे किती आहेत, म्हणजे हाईट ऑफ स्टुडंटचे नंबर किती आहेत 10 असं.
आता ह्याच्यात तुम्हाला इथे तुम्ही कन्फ्यूज होणार की 100 to 1110मध्ये ते लोकांनी असं का दिलं आहे. ह्याचं तुम्ही डायरेक्ट काढू शकता. ह्याच्यात तुम्हाला कळणार नाही ह्याचं काढायचं की ह्याचं काढायचं. तर त्याच्यात तुम्हाला अजून एक मध्ये तुम्ही जेव्हा सम करणार ना तर तुम्हाला त्याच्यात अजून एक फॉर्मॅट असणार. दोन्ही सेम असणार, फक्त जरा करायची पद्धत थोडी वेगळी असेल. तसेच कळलं तुम्हाला हे 3 वेगवेगळ्या पद्धतीचे. तुम्हाला सम केले ना तर कळेल. फक्त आता तुम्हाला हे एक्झाम्पल म्हणजे तुम्हाला लक्षात राहिलं. तर हे 3 आहेत. डिसकंटिन्युअस पण आहे 4थं. हा डिसकंटिन्युअस डेटा आहे, ह्याच्यात काही नाही आहे, म्हणजे कंटिन्युअस होतच नाही असं आहे. त्यामुळे असे 4 प्रकार आहेत. ह्याचे हे 4 एक्झाम्पल आहेत. ह्याचं काही नाही आहे. तुम्ही हे एवढं लिहून घ्या. केलं सर. पहिलंच सम आहे मीनमधलं 63, 39, 57, 41, 45 आणि 45. आता हा रॉ डेटाचा प्रकार झाला. तुम्हाला हे लाईनीत दिलं. आता ह्याच्यात तुम्हाला हे प्रत्येक वेळी असंच देतील असं नाही आहे. तुमचं वरचं जे हेडिंग असेल ना ते वेगळं असेल. त्याच्यात ती लोक तुम्हाला असं डायरेक्ट म्हणतील. एक सेकंड. त्याच्यात ती लोक डायरेक्ट बोलतील फाइंड द अरिथमेटिक मीन फॉर द फॉलोइंग सेट ऑब्झर्वेशन. लिहू फाइंड द अरिथमेटिक मीन सेट ऑफ ऑब्झर्वेशन. आता ही हेडिंग ह्याची झाली, म्हणजे हे लाईनीत देणार. ह्याच्यात तुम्हाला काय करायचं आहे हे बघा. हे एक्स बार सिग्मा एक्स अपॉन एन हा फॉर्म्युला आहे. हां, आता हा लक्षात कसा ठेवायचा तेही सांगते. सिग्मा एक्स आहे ना हे ते म्हणजे हे सगळं कळलं. म्हणजे बघा 63 पण असं लिहायचं एक्स बार इज इक्वल टू 63 प्लस 39 प्लस 57 प्लस 41 प्लस 45 प्लस 45 डिवाइड एन म्हणजे नंबर, म्हणजे हे किती आहेत मोजायचे 1 2 3 4 5 6 डिवाइड बाय 6. कळलं? एवढं कळलं. आता ह्या सगळ्याची टोटल करायची. आता मी ते नॉर्मली सम सॉल्व करून आणले. 290 टोटल होते. कॅल्सी अलाउड आहे ना. डिवाइड बाय 6 तुम्ही करून बघा टोटल हीच येते का. तू करते ना. 290 डिवाइड बाय 6 किती येतं. ठीक आहे चालेल सांग. 48.3 म्हणजे एक्स बार म्हणजे मीन. हे एक्स बार म्हणजे मीन. मग हे एवढंच आहे रॉ ऑफ डेटाचं. म्हणजे हे असं सिम्पल येणार. तुम्हाला नॉर्मली एक्झाममध्ये जेव्हा पेपर सॉल्व करायचे असतात ना तेव्हा हे 2 मार्काला यायचं. आता तुम्हाला हे नॉर्मल पण असं देतील, मग तुम्हाला मे बी एक्झामला असंच सॉल्व करावं लागेल आणि आन्सर काय येतं आहे करून टिक करावं लागेल. मग हे असं हे सिम्पल झालं. कळलं? म्हणजे असं देतील फाइंड द अरिथमेटिक मीन सेट ऑफ ऑब्झर्वेशन. असं सिम्पल दिलं ना त्या लोकांनी की समजून जायचं हे रॉ ऑफ डेटा आहे. म्हणजे तुम्ही एक्स बार काढून सगळ्याची टोटल करायची आहे, एकही सोडायचं नाही. लाईनीत घ्या. 63 प्लस 39 57 41 45 45 हेच येईल असं काय ना. कोणते येतील त्या वरती. आणि आता तर तुम्हाला काय एक्झाम पेपर नाही सॉल्व करायचं आहे ना, नाही तर असे स्टेप बाय स्टेप लिहायचं असतं. हे डायरेक्ट ॲडिशन करून असं लिहायचं. हे 6 म्हणजे कळलं तुम्हाला हे किती आहेत बघा. 1 2 3 4 5 6 म्हणून नंबर. एन म्हणजे हे नंबर ऑफ. कळलं? म्हणून ते 6 लिहिले आहेत डिवाइड बाय 6. आणि हे डिवाइड केलं तर हे आन्सर आलं. हे एवढंच आहे रॉ ऑफ डेटाचं. म्हणजे आता ह्या एक एक्झाम्पलवर कळलं की अजून काही लिहून देऊ. कळलं? फोटो
डेटाचं होता, आता तुमचं डिस्क्रीट डेटाचा. म्हणून मगाशी ते लिहून दिलं, कळलं तुम्हाला तो फॉर्मॅट. आता हे सेकंड आहे डिस्क्रीट डेटा. आता त्याच्यात कसं तुम्हाला लाईनीत दिलेलं, ह्याच्यात आता 2 देणार असं, हाईट ऑफ स्टुडंट्स आणि फ्रिक्वेन्सी देणार. हे फ्रिक्वेन्सी म्हणजेच नंबर असता जे आपण डिवाइड बाय n घेतो ना तेच. पण इथे ती लोक जे काही देतील म्हणजे असे 2 देणार ना गोष्टी, म्हणजे हाईट ऑफ स्टुडंट्स. इथे समजा फ्रिक्वेन्सी नाही दिलं, त्यांनी नंबर ऑफ स्टुडंट दिलं तरी पण हे एफ फ्रिक्वेन्सीच असते ही, कळलं. आणि हे एक्स, ह्या 2 गोष्टी देणार डिस्क्रीट डेटामध्ये. आता त्याच्यात कसं लाईनी दिलेलं आहे, ह्याच्यात ह्या 2 गोष्टी देऊन आपल्याला ह्याचा दुसरा फॉर्म्युला आहे, ह्या 2 गोष्टी दिल्यात म्हणून. आता ह्याच्यात बघा 5 हे डिस्क्रीट डेटाचं आहे. ह्याच्यात ह्या 2 गोष्टी देणार तुम्हाला. आता ह्याच्यात सांगते वेळी ती लोक तुम्हाला अशी हेडिंग नाही देणार, तुम्हाला ह्या डायरेक्ट 2 गोष्टी दिल्या ना की तुम्ही समजून गेलं पाहिजे की हे डिस्क्रीट डेटाचा सम आहे. मग ह्याच्यात तुम्हाला काय करावं लागणार, आता इथे बघा हे एक्स आहे आणि हे एफ आहे. इथे नंबर ऑफ, समजा नंबर ऑफ स्टुडंट दिलं असतं जसं मी मगाशी एक्झाम्पलमध्ये दाखवलं, तरी पण असतं ना, म्हणजे असं समजा नंबर ऑफ स्टुडंट असं लिहिलं असतं ना, तरी पण तुम्ही तुम्हाला सोपं पडावं म्हणून तुम्ही असं तिथे एफ लिहून ठेवायचं. प्रत्येक वेळेला असं फ्रिक्वेन्सी सममध्ये लिहून येईल असं नाही आहे. असं नंबर ऑफ स्टुडंट आलं तर हा एफ असतो आणि हा एक्स असतो, ह्या 2 गोष्टी येणार. हे बघा ह्याच्यात फरक कळला, ते दुसरंवालं होतं त्याच्यात 2 गोष्टी दिलेल्या, ह्याच्यात हा वेगळा प्रकार आहे. आता इथे तुम्हाला काय करायचं आहे, सिग्मा एफ आय एक्स आय, हा एक्स आहे हा एफ आहे. इथे काय करायचं आहे, मल्टिप्लिकेशन करायचं आहे, कळलं. 5 × 2 10, 50, 20, 60, करायचं आहे. सिग्मा एफ आय एक्स आय म्हणजे हे एक्स आणि हा एफ, म्हणून हे साईन सिग्माचं आहे. सिग्मा एफ आय एक्स आहे म्हणजे मल्टिप्लिकेशन करायचं आहे. आता इथे हा फॉर्म्युला याचा हा आहे, एक्स बार इज इक्वल टू सिग्मा एफ आय एक्स आय अपॉन एन. तो फॉर्म्युलाही तसाच होता, फक्त त्याच्यात लाईनीत दिलेलं, त्यामुळे आपण फक्त एक्स घेतलं होतं, सिग्मा एक्स अपॉन एन. ह्याच्यात फ्रिक्वेन्सी पण दिली आहे ना, म्हणून सिग्मा एफ आय एक्स आय अपॉन एन. मग आता इथे ह्याची टोटल करायची, किती होते, किती ह्याची
फ्रिक्वेन्सीची 10, 11, 12, 13, 14, 37. ह्याची किती होते? 7 ह्याची 25 आणि ह्याची 750 ना, बरोबर आहे ना टोटल? 50, 60, 70, 80, 16. सिग्मा FIX आहे, हे FIX आहे. ह्याची टोटल किती आली आहे? 750 डिवाइड बाय n. बोली ना तुम्हाला हे नंबर ऑफ स्टुडंट F म्हणजेच नंबर n किती आहे? 25. आता ह्याचं डिवाइड केलं 30. कळलं? ह्याच्यात काही नाही, कळलं ना नक्की? म्हणजे ह्या दोन गोष्टी दिल्या ना की तुम्हाला हे सिग्मा FIX आहे काढायचं. मल्टिप्लिकेशन करायचं इकडे, ह्याची आणि ह्याचीच टोटल करायची, ह्याची नाही करायची असते. हे म्हणजे n असतं, फ्रिक्वेन्सी दिली असते तरी आपण खाली n मानतो त्याला. ह्याची टोटल म्हणजे n खाली लिहायची आणि हे सिग्मा FIX आहे. डायरेक्ट कळतं फॉर्म्युलामध्येच. आता त्या फॉर्म्युलामध्ये काय तुम्हाला फॉर्म्युला लक्षात करायची गरज राहिली नाही. डायरेक्ट सिग्मा x अपॉन n त्याची टोटल आणि ते किती नंबर आहेत ते डिवाइडला. आणि ह्याच्यामध्ये हे तर आपण लिहिणारच सिग्मा FIX आहे, मग इथे फॉर्म्युला पाठ करायची गरजच नाही. सिग्मा FIX आहे आणि हे म्हणजे n असतं फ्रिक्वेन्सी n आणि हे डिवाइड करून 30 आलं. कळलं ना? हे झालं ॲरिथमॅटिक मीनमधलं ते रॉ डेटा होतं. हे झालं डिस्क्रीट डेटा. आता आपण तिसरं बघूया. झालं? त्याच्यातला एक्झाम्पल नंबर 3 कंटिन्युअसचं. त्याच्यामध्ये पण तुम्हाला अशा दोन गोष्टी येणार, हाईट ऑफ स्टुडंट्स आणि त्याचेसुद्धा नंबर ऑफ स्टुडंट्स देणार. आता ह्याच्यामध्ये काय करायचं आहे, तुम्हाला हा मगाचं सम होतं त्याच्यात त्यांनी नीट दिलं म्हणजे डायरेक्ट दिलं होतं. ह्याच्यात तुम्हाला काढायचं आहे 0 to 10. आता ते आपल्याला सिग्मा FIXच काढायचं आहे, पण ह्याच्यात तुम्हाला हे दिल्यावर तुम्हाला इथे सांगितलेलं मल्टिप्लिकेशन करायला आणि ते काढायला. ह्याच्यात तुम्ही कशाशी मल्टिप्लिकेशन करणार? नाही ना, हे सम त्यामुळे वेगळं आहे. आता तुम्हाला आहे ना मल्टिप्लिकेशन करायला ते सिग्मा X काढावा लागणार. कळलं? मग हा सिग्मा X कसा काढायचा असतो? ह्या दोघांमध्ये डिफरन्स कितीचा आहे? 5. आता ह्याच्यामध्ये काय आहे, आता इथे बघा हे नंबर ऑफ स्टुडंट्स मी आधी लिहून घेते. 12, 21, 19, 15. आता इथे आपण XI काढून घेऊया. हे बघा हे 5, 15, 25, 35 आणि 45. आता तुम्हाला मिळालं आहे. आता तुम्ही मल्टिप्लिकेशन करू शकता FIXI. सेम आहे, ह्याचा फॉर्म्युला पण सेम आहे, फक्त ह्याच्यात आपल्याला FIXI काढायसाठी आपल्याला हे हवं असतं आणि हे काढायसाठी हे कसं काढायचं, ह्याच्यातला डिफरन्स असतो तो. आता इथे मल्टिप्लिकेशन करायचं आहे.
60 195 525 665 आणि 675. आता ह्याच्यात आपल्याला टोटल करायची गरज असते. प्रत्येक वेळी ह्याची तर टोटल करावीच लागणार. हे आपले नंबर आहे आणि FIXI मध्ये हे FIXI आहे. मग ह्याची टोटल नाही करायची. इथे जे आपण डिवाइडला घेतो ना तेव्हा हे नंबर ऑफ स्टुडंट्सचीच टोटल करायची, ह्याची कधीच नाही करायची. आणि हे सिग्मा FIXI इज इक्वल टू आणि N. आता ह्याची टोटल किती येते? 2120. इथे आपण सिग्मा f(x) पण लिहू शकतो डायरेक्ट, म्हणजे मल्टिप्लिकेशनच केलं ना. f(x) म्हणजे दोघांमध्ये काय नाही, म्हणजे मल्टिप्लिकेशन. आणि हे पण नॉर्मल x. कळलं? मगाशी ते नॉर्मल होता ना डेटा, म्हणून ह्याच्यात काढलं आपण, मल्टिप्लिकेशन केलं म्हणून. आता हे तुम्हाला कळव म्हणून ना, हे f(x) लिहायचं असतं. आता इथे ह्याची किती टोटल येते? 3 4 5 6 3 4 5 6 7 8 80 80. आता x बार इज इक्वल टू सिग्मा f(x) अपॉन n. आता सिग्मा f(x) किती आहे? 2120. n किती आहे? 80. 26. कळलं? कळलं मगाचं सम? काही नाही कळत असेल तर विचारा. ओके, कळलं तुम्हाला? ह्याच्यात हे मगाशी डायरेक्ट दिलेलं, त्याचं मल्टिप्लिकेशन करून आलं होतं, त्यामुळे डायरेक्ट आपल्याला मल्टिप्लिकेशन करता आलं त्या सममध्ये. ह्या सममध्ये मल्टिप्लिकेशनसाठी नाही आहे, त्यामुळे आपल्याला तो x काढावा लागला. xने मल्टिप्लाय केलं ना, त्यामुळे तो काढावा लागला. म्हणून मग आता आपण ह्यातला डिफरन्स काढून मग मल्टिप्लिकेशन करून हे काढलं. आणि कधी पण खाली जो n असतो तेव्हा ह्याचीच टोटल करायची. सममध्ये जे ह्या दोन गोष्टी देणार ना, त्याचीच ही टोटल खाली एंडला असते. आणि जे फायनल तुम्ही जे शेवटचं काढता ना, ते म्हणजे ही वरचं f(x) आणि खाली आन्सर हे. कळलं?